लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। पण 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2000 का 2500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2-2500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाते। तर या ठिकाणी आपण बघितलं की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे नेमक्या काय म्हणालेले आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये खात्यात जमा झालेले आहेत। त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा होणार, आता लाडकी बहीण याची वाट बघत आहे। तर त्याची संभाव्य तारीख ही आता आपल्या समोर आलेली आहे। नेमके पैसे कधी जमा होणार आहे ते तर बघा, राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या महिन्याचे 3000 रुपये जमा झालेले आहेत। काही महिलांच्या खात्यात अद्यापही लाभ जमा झालेला नाही, त्यांचा लाभ बंद झालेला असू शकतो। ई-केवायसी नंतर राज्यातील तब्बल 70 लाख महिलांचा लाभ बंद झाल्याचे समोर आलेले आहेत। मार्च आणि एप्रिल या महिन्याचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे, कारण मे महिन्याचा हप्ता सुद्धा आता इथे लेटच होण्याच्या मार्गावर आहे। आता आपण बघणार आहोत की लाडकीच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। बघा, राज्यात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च, एप्रिल आणि एप्रिल या महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आता मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ते 14 मे या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता इथे जमा होऊ शकतो। म्हणजे इथे जरा करेक्शन करायचं काम आहे। 10 जून ते 14 जूनच्या दरम्यान हे जे पैसे आहे ना, हे लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात। राज्य सरकारकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले जाईल असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहेत। याबाबतही जी.आर. काढण्यात आलेला आहे। त्यामुळे 10 जून नंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 1500 रुपयांचा जो हप्ता आहे ना, तो इथे जमा होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात किती महिला अपात्र झालेल्या आहेत, कारण की मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे ना, हा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना इथे भेटलेला नाही तर त्यामागे हे एक कारण असू शकते की त्या अपात्र सुद्धा इथे झालेल्या असेल किंवा त्यांनी केवायसी केलेली नसेल बँकेची, हे सुद्धा कारण असू शकतं। ई-केवायसी नंतर राज्यात 1,70,00,000 महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत। जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। या सर्व अपात्र लाडक्या बहिणींना पुढे 1500 रुपयांचा लाभ कायमचा बंद झाला आहे। अपात्र लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारचे तब्बल 10,000 कोटी रुपये वाचले असं इथे सांगितलं जात आहे। बघा, इथे 1500 रुपयांचा जो यांचा लाभ आहे ना, हा कायमचा बंद झालेला आहे। परंतु मी तुम्हाला सांगू शकतो की पुन्हा जूनमध्ये इथे ई-केवायसी सुरू होणार आहे। ते केवायसीमध्ये जर तुमचं सगळे नियम जर क्लिअर असेल, म्हणजे तुमचं 2.5 लाखांच्या आत पण नसेल, कोणी सरकारी नोकरीत नसेल, असं जर सगळे नियमात जर तुम्ही बसत असाल ना, तर तुम्ही पुन्हा केवायसी करा। केवायसी केल्यानंतर तुम्हाला 100% ते पैसे भेटणार आहे। आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।